कितीही पाऊस पडल्यानंतर फेब्रुवारी उजळताच विहिरी तळ गाठतात, कूपनलिका गुळण्या टाकायला सुरुवात करतात आणि जीवापाड सांभाळलेली आणि हातातोंडाशी येऊ शकणारी पिकं जळून राख होतात। ही कहाणी आहे मिरज उत्तर भागातील कौलापूर पूर्वेच्या गावांमध्ये। विशेषतः सांबरवाडी, काकडवाडी, रसूलवाडी, मानमोडी, कानडवाडी परिसरात उन्हाळ्यात सुरुवात होण्या अगोदरच भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागते। मैशाळ योजनेचं काम पूर्ण होऊन आणि मिरज पूर्व भागासह दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी पोहोचून कित्येक वर्ष झाली, तरी नदीकाठापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या या गावांचा दुष्काळ काही हटला नाही। गाव सारा मामाचा पण एकही नाही कामाचा, अशी परिस्थिती या भागाची होऊन बसली आहे। कारण 1987 साली वसंतदादा साखर कारखान्याचे सांडपाणी वेस्ट वॉटर डिस्पोजल स्कीमद्वारे सांबरवाडी रसूलवाडी गावाला देण्यात आले। ही योजना सुरुवातीला काही वर्ष चांगली चालली, त्यामुळे या भागातील जिरायती शेती कमी होऊन बागायती शेतीचं प्रमाण वाढलं। मात्र कैलासवासी विष्णू अण्णा पाटील यांच्या पश्चात वसंतदादा कारखान्याची झालेली अवस्था पाहता त्यासारखीच अवस्था या सांबरवाडी रसूलवाडी वेस्ट वॉटर डिस्पोजल स्कीमची होऊन बसली। त्यानंतर पुन्हा या दोन्ही गावाशेजारीलच परंतु तासगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या डुबल धुळगाव गावाला शेरी नाल्याच्या पाण्याची योजना आली। मात्र ही योजना ही 1 ते 2 वर्ष काही दिवसांचा अपवाद वगळता पूर्णपणे फेल गेली। अशा परिस्थितीत मैशाळ योजनेचे या भागाकडे दुर्लक्ष झालं आणि काही जागृत नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नानंतर मैशाळ डोंगरवाडी योजनेचे काम या भागात काही प्रमाणात करण्यात आले। पण सध्या खऱ्या अर्थानं मैशाळ आणि डोंगरवाडी या दोन्ही योजना मिरज तालुक्याच्या उत्तर भागातील कौलापूर पूर्व परिसरातील सांबरवाडी, रसूलवाडी, काकडवाडी, कांचनपूर, मानमोडी, कानडवाडी, कळंबी, ताणंग आदी गावांसाठी वरदान ठरलेले आहेत। 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षी भरपूर पाऊस होऊनही मार्च महिना उजाडताच या भागात भयंकर अशी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली। मात्र सांबरवाडी येथील शेतकऱ्यांनी संघटित होऊन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेऊन या भागाला तातडीने मैशाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली। त्यानुसार आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आणि शेतकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला। त्यामुळे गेले 2 ते 3 महिन्यातील काही दिवस मैशाळ योजनेचे पाणी सांबरवाडी, रसूलवाडी, काकडवाडी परिसरात वेळोवेळी आले। यामुळे अक्षरशः राख रांगोळी होण्याची परिस्थिती ओढवलेल्या ऊस पिकाला चांगल्या पद्धतीने जीवदान मिळाले। एकीकडे मैशाळ योजनेच्या कळंबी शाखा कालवा योजनेच्या माध्यमातून सांबरवाडी, रसूलवाडी, काकडवाडी येथील ऊस शेतीला चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला असताना दुसरीकडे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर डोंगरवाडी योजनेचेही पाणी आले। मात्र वरिष्ठ पातळीवरून नियोजन नसल्याने आणि शेतकऱ्यांमध्ये शिस्तबद्धता व संयम नसल्याने कांचनपूर येथील तळ्यात आता दुसऱ्यांदाच झालेला पाणीसाठा वगळता आणि इतर ठिकाणचे दंडलशाही करणारे काही ठराविक शेतकरी सोडून बाकीच्या शेतकऱ्यांना डोंगरवाडी योजनेच्या पाण्याचा लाभ झालाच नाही। त्यामुळे डोंगरवाडी योजनेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने ही योजना हाताळणं गरजेचं असल्याचं मत शेतकरी व्यक्त करतात। कारण कळंबी शाखा कालव्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना डोंगरवाडी योजनेशिवाय पर्याय नाही। मात्र डोंगरवाडी योजनेच्या क्षेत्रातील काही शेतकरी अरेरावी दादागिरी करणे आणि योजनेचे सांबरवाडी, रसूलवाडीकडे पाणी जाणारे वॉल्व्ह काढून घेणे, वारंवार बंद करणे असे प्रकार करत असल्याने डोंगरवाडी योजना व्यवस्थित चालणे आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ होणे भयंकर कठीण होऊन बसले। याची पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणं गरजेचं आहे। बाकी मैशाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आणि सहकार्य करून या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्यानं उन्हाळ्याच्या तडाख्यानं राख रांगोळी होण्याची शक्यता असलेल्या ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात जीवदान मिळाल्याने या परिसरातील शेतकरी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व मैशाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याच्या अधिकाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन करत आहेत। शिवाय सांबरवाडी येथील काही शेतकऱ्यांचे प्रयत्न हे खरोखरच या कामी अत्यंत मोलाचे ठरत आहेत।